टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। होणार आहे तो धुळे जिल्हा। प्रत्येक 15 ते 20 किलोमीटरवर इंजिनिअरिंग कॉलेज असणारा हा धुळे जिल्हा आहे। ITI कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज आणि एका जिल्ह्यामध्ये 3 ते 4 मेडिकल कॉलेज असणारा हा धुळे जिल्हा आहे। याच्यामध्ये आमचे धुळे शहरामध्ये हा सोयाबीनचा हब आहे, हा धुळे जिल्ह्यामध्ये इलेक्ट्रॉनिकचा हब आहे। त्याचबरोबर आमचा जो शिरपूर आहे हा टेक्सटाईलचा हब आहे। आमच्या शिंदखेडा तालुका दोंडाईच्या परिसरामध्ये फूड अँड फार्मसी आणि फार्मास्युटिकल आणि फूड प्रोसेसिंग याचं मोठं केंद्र इथं उभं झालं आहे। साक्रीमध्ये जवळपास 1000 मेगावॉटचं सोलार प्रकल्प हे आमच्याकडे उभे राहिलेत। आणि म्हणून एकंदरीत धुळे जिल्हा हा मध्य प्रदेशहून असणारा 30-40 किलोमीटरवर असलेला जिल्हा आहे। महाराष्ट्रामधला उत्तरमध्ये असलेला जिल्हा आहे। गुजरातला लगत असलेला जिल्हा आहे। इथून वाढवण पोर्ट असेल, JNPT पोर्ट असेल, इथून आपला हाजिरा पोर्ट असेल, हे सगळे पोर्ट जे आहेत अत्यंत जवळ आहे। आणि म्हणून रेल्वे, हायवे, पोर्ट याच्याने आहे। उडान योजनेमध्ये इथला एअरपोर्टची विकास करण्यासंदर्भात भूमिका आम्ही मांडली। आणि म्हणून धुळे जिल्ह्याला जे सोन्याचं खाण म्हटलं जातं पूर्वीपासून, इथे कापसाची खाण पूर्वीपासून, डेअरी संदर्भातला मोठा व्यवसाय इथे सुरू झाला। तर म्हणून धुळ्याला पूर्वीपासून उद्योजकता आणि व्यापार याचा मोठा हब आणि मोठं केंद्र हे पूर्वीपासून मानलं जायचं। आज देखील तितक्या वेगाने चाललंय, परंतु महाराष्ट्रामध्ये आणि देशामधला सर्वात प्रगतिशील जिल्हा हा धुळे जिल्ह्याला बनवण्याचा संकल्प सर्व इथल्या नागरिकांनी केला आहे। याच्यामध्ये सर्व व्यापारी संघटना, याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, याच्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंटचे आमची जी सेल आहे, याच्यामध्ये आमचं